अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय। समर्थ सद्गुरू श्री विष्णुदास स्वामी महाराज औदंबरवाडीच्या संस्थानस्थित पीठस्थ सर्व देवता माझे भागिनीचे अतिशय आवडते असे उपासक बंधू गेली आणि संपूर्ण विश्वामधले आपले सर्व उपासक या सगळ्यांना आज राखी पौर्णिमेच्या आधी मी शुभेच्छा देतो। आज आपली 108 उपासना प्रदक्षिणांची माळ पूर्ण झाली। परम पवित्र असा श्रावण मास आणि अतिशय उल्लसित अशा वातावरणामध्ये आज परमपूज्य श्री विष्णुदास स्वामी महाराजांच्या पायाजवळ बसून आम्ही आज उपासना सादर केली। याचा आनंद काय होत आहे। मला ते पूर्वीचे दिवस आठवतात की ज्या वेळेला इथे या ठिकाणी औदंबरवाडीला आमच्या सुरेश रावांनी ही जागा आम्हाला दान केली। सद्गुरू भक्तिपारायण मसाळ कुटुंब अतिशय श्रद्धेने त्यांनी ही जागा आपल्याला दिली। त्यावेळेला हे एकच फक्त केंद्र आपलं होतं। आज मला सांगताना आनंद होतो की आज आपली 255 केंद्र झालेली आहे आणि आश्चर्य म्हणजे या 255 केंद्रांपैकी 155 केंद्र फक्त गडचिरोली जिल्ह्यातली आहे। जो जिल्हा महाराष्ट्रामध्ये किंवा सगळ्या देशामध्ये नक्सलाइट एरिया म्हणून कुख्यात आहे, त्या ठिकाणी आपण त्या नक्षलवादी लोकांच्या घराजवळपर्यंत जाऊन आणि विष्णुदास महाराजांचा झेंडा फडकवलेला आहे। आणि आदिवासी गोरगरीब अशा प्रकारची ही सगळी केंद्र आमच्या गडचिरोलीच्या उपासकांनी सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही, पण आपल्या तिथल्या सद्गुरू भक्तिपरायण केंद्र प्रमुख ज्या आहेत सुदेश नागोडकर, यशवंतजीचे आमचे तिथे संपादक, खेमके परिवार आणि अन्य अनेक असे सगळे कार्यकर्ते छोटे छोट्या मुलापासून आणि आज त्या ठिकाणी गावोगाव उपासना केंद्र सुरू झालेली, खेड्यापाड्यात सुरू झालेली। त्यानंतर आपलं जे भांगेरीचं मूळ केंद्र आहे तिथला चैतन्यदायी अशा प्रकारचा उपासनेचा आनंद आपण आज घेतला। हे मूळ पीठ आहे, आपलं आद्य पीठ आहे, विष्णुदास महाराजांची आद्य तपोभूमी आहे आणि ही तपोभूमी आजही अत्यंत सातत्याने या ठिकाणी उपासना करते आहे। मला सांगताना भरून येतं की आता या गुरुपौर्णिमेच्या वेळेला भांगेरीला खूप पाऊस होता। गावामध्ये येण्याच्या रस्त्यावरती कमरेइतकं पाणी होतं की त्याच्याने जास्त पाणी पुलावरती होतं। पण अशाही परिस्थितीमध्ये आमच्या वाळके काकू या कमरेइतक्या पाण्यातून उपासनेकरता इथं हजर झाल्या। असे अनेक उपासक सातत्याने इथं येतात, वर्षभर या ठिकाणी अतिशय मनपूर्वक अशी उपासना करतात आणि अत्यंत सुंदर पवित्र असं हे स्थान आज तीर्थक्षेत्र म्हणून आपल्या विदर्भामध्ये प्रसिद्ध झालं। विष्णुदास महाराजांच्या कृपेशिवाय होणे शक्य नाही, हा तो प्रश्नच नाही, परंतु इथल्या उपासकांची जी चिवट निष्ठा आहे, या निष्ठेचं प्रतीक आहे की आज एक अतिशय सुंदर असं भव्य मंदिर समूह या ठिकाणी उभा आहे। आपण सुरुवातीलाच आज जे नवीन उपासक आपले देश विदेशामधले आहेत त्यांनी आज पहिल्यांदाच या ठिकाणची सगळ्या मूर्त्यांचं दर्शन घेतलं असेल। भांगेरी म्हणजे औदंबरवाडीचा परिसर आपण सगळा मोबाईलमध्ये पाहिला असेल किंवा टी व्हीवर पाहिला असेल, यूट्यूबवर पाहिला असेल आणि तो पाहून देखील आपल्याला सोडून आला असेल। निसर्गरम्य अशा या परिसरामध्ये अविरत अशी उपासना इथे सतत सुरू आहे। त्या त्या सगळ्या उपासनेचे सूत्रधार आमचे देशपांडे काका आहेत, पूर्वीची आहेत, ज्या पूर्वीची आहेत, गणेश गिरी आहेत, अरुण भाऊ आहेत, किती नावं सांगू, गणेश भाऊ आहेत, तुळे असे अनेक आहेत।
आणि अनेक बाळाभाऊ सारखी माणसं तिथे आता रोड या ठिकाणी उपासना यायला लागलेली आहे. गावामध्ये एक अतिशय सुंदर असं वातावरण आपल्या उपासना केंद्रामुळे झालेलं आहे. 2 वर्षापूर्वी आपण कोरोनाची झुंज दिली आणि झुंज अतिशय बिकट अशी होती. आपण त्यावर ठरवलं की सूक्ष्मपणे हा जो रोग आपल्यामध्ये शिरलेला आहे कोरोनाचा, तो सूक्ष्म आहे, सूक्ष्माचा रोग आहे. तो जर काढायचा असेल तर त्याच्याकरता सूक्ष्माचाच उपाय शोधला पाहिजे. आणि म्हणून त्यावेळेला आपण उपासना हा जो सूक्ष्म उपाय आहे हा सुरू केला. आणि मला सांगताना म्हणत होतो की आपल्या या परिवारामध्ये आज उपासना करणारे सगळे लोक जे आहेत हजारोच्या संख्येमध्ये आहेत. त्यापैकी एकही उपासक जगावर नाही. पूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि बाहेर देशामध्ये सगळे व्यवस्थित राहते ही केवळ त्या उपासनेची फलश्रुती आहे. उपासना आपण अतिशय चांगल्या पद्धतीने सतत केलेली आहे. विशेष करून हे जे 108 दिवसाची उपासना आहे, या उपासनेमुळे आपण आता पाहतो की ते संघटन जी होती आकाशातली ती बळाच सगळं निघून गेलेलं आहे. कोरोना आता हारला आहे आणि आपण जिंकलो आहोत, उपासन जिंकलो आहोत. आणि हा त्यामुळे दुर्गम्य उत्साहाने आपल्याला पुढे जायचं आहे. ते पुढे जात असताना या काळामध्ये आपल्या प्रज्ञाताई फडणवीस, पत्रवेट सगळं संपादक मंडळ, सगळ्यांची नावं घेत म्हटलं तर वेळ खूप होईल आणि सगळ्यांची नावं माहिती आहेत. पण त्याच्या मागे उभी राहणारी आपली तांत्रिक बाजू सांभाळणारी सगळी मंडळी, देश विदेशातली, कधी अमेरिकेमधून कधी मस्कतमधून, आणि या सगळ्या तांत्रिक बाजू सांभाळून आपण या सगळ्या काळामध्ये 6 उपक्रम पत्रवेटच्या माध्यमातून घेतले. ते सगळ्यांनी यूट्यूबवर पाहिलेले आहेत, हजारोच्या संख्येत पाहिलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला मनक राणे प्रसन्न हा कार्यक्रम होता, दुसरा उड्डाण हा कार्यक्रम होता. मनक राणे प्रसन्नमध्ये विशेषतः महिलांसाठी तो कार्यक्रम होता आणि त्यातून चांगल्या चांगल्या तज्ज्ञांनी आपल्याला त्याकडे मार्गदर्शन केलेलं आहे. दुसरा जो कार्यक्रम उड्डाणचा होता, या उड्डाणच्या कार्यक्रमामधून देखील आपल्याला अनेक प्रकारची नवीन माहिती मिळाली. त्यानंतर तिसरा कार्यक्रम अक्षयदानाचा घेतला, तो अक्षय तृतीयेच्या दिवशी घेतला. त्यानंतर पुढचा कार्यक्रम म्हणजे चौथा कार्यक्रम झेप हा घेतला होता. उड्डाण हा बालांसाठी होता आणि झेप हा तरुणांसाठी होता. त्यानंतर आभार एसएसचे आखाड रवींद्रनाथ टागोरांच्या स्मृतिप्रित्यर्थ आणि आपल्या सगळ्या उपसगळ्यांच्या साठी म्हणून एक अतिशय नाविन्यपूर्ण असा बंगाली साहित्यावरचा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेतला. आणि त्याच्यानंतर रिअल हिरोज, जे खरे लढवय्ये आहेत, ते सगळे लढवय्ये त्यांना आपण यूट्यूबवरती आणलं आणि त्यांची भाषणं आणि त्यांचे संवाद, त्यांचे विचार आपण ऐकले. आपल्याला सांगताना अतिशय अभिमान होतो. मला सांगताना तर विशेष अभिमान होतो की या निमित्ताने आपल्या गुरुमंदिरामध्ये किती मोठी मोठी माणसं जोडल्या गेलेली आहेत, किती मोठे उपासक आपल्याजवळ आहेत याची तुम्हाला कल्पना नसेल. पोलीस खात्यातली मंडळी, आंतरराष्ट्रीय स्तरावरची मंडळी, सायंटिस्ट, DRDO जे भारताचं संरक्षण करणारी जी यंत्रणा आहे त्याचे मोठे मोठे उच्च अधिकारी, पोलीस इन्स्पेक्टर्स, त्यानंतर वकील, ॲडव्होकेट, जज, सुप्रीम कोर्टाचे जज, महिला, पत्रकार, अशा सगळ्या लोकांनी आणि ते आपल्या गुरुमंदिराशी जोडले गेले. आणि त्यामुळे आज संपूर्ण हिंदुस्थानामध्ये एक गुरुमंदिराचा दबदबा निर्माण झाला. हा सगळा उपक्रम प्रज्ञा फडणवीसांच्या नेतृत्वाखाली आणि बाकीचे जे संपादक मंडळ सगळं आहे त्या सगळ्याची नावं घेणं मला वाटतं की लोकही होणार नाही, सगळ्यांना माहिती आहे. तरी पण अपूर्वा मार्डीकर त्याच्यामध्ये आहे, त्या आणखी कोण आहे, स्मिता काटेकर आहे, वर्षा वेलंकीवार आहे, अमर देशपांडे आहे, त्यानंतर बोरबोले आहे, मोहन बरोबर आहे.
हा? मोहन बरबडे. मोहन बरबडेचा तर सीमाचा वाटा आहे, मंडळी उद्धव आहे, चिन्मय काटेकर आहे, अशी अनेक मंडळी, आपला आल्हाद मिरंगीवार आहे, अशी खूप मंडळी यांनी तांत्रिक पद सांभाळली. आता आपण जो या ठिकाणी उपासनाचा कार्यक्रम भांगरीने केला, हा संपूर्ण जगामध्ये गेलेला. सगळे जगामध्ये लोक, अमेरिकेमध्ये, इंग्लंडमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये, अशा देशांपासून तो हिंदुस्थानामध्ये सगळी टिकलेली आपली केंद्र आहेत, दिल्ली, बंगलोर, म्हैसूर, कलकत्ता, सगळ्या ठिकाणी तुमचे सगळे चेहरे दिसलेले आहेत आणि उपासनाने लोकांनी सगळ्यांनी ऐकलेली आहे. आणि मी जे बोलतोय ते सगळ्या ठिकाणी हा संदेश हा जातो आहे. भांगरीला आज आपल्या या उपासनेचा समारोप होतो आहे, याची ही एक अतिशय अपूर्व गोष्ट आहे. मला तर खूप आनंद झालेला आहे. मावेना असा गगनात मावेना सांगतो ज्याला म्हणतात, तसा आनंद झालेला आहे. आमच्या नलूबाईंची इच्छा होती, नलूबाईंना विष्णुदास महाराजांनी सांगितलं होतं की बाबा महाराजांना विश्वकार्य करायचं आहे. ते विश्वकार्य आता सुरू झालेलं आहे आणि याच्या पुढे आपल्याला उड्डाण घ्यायचं आहे. 2 वर्ष आपली या कोरोनामुळे जी काही थांबली होती, आता नव्या उत्साहाने, नव्या जोमात आपल्याला गुरुमंदिराची केंद्रही वाढवायची आहे आणि त्याचबरोबर गोरगरिबांची सेवा करायची आहे, सेवा प्रकल्प सुरू करायचे आहे. गडचिरोलीमध्ये अशा प्रकारचा सेवा प्रकल्प सुरू झालेला आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी वर्तमानपत्र वाटणारी जी आपले गरीब पोरं असतात, ते सकाळी वर्तमानपत्र वाटतात आणि मग शाळेत जातात. पावसात भिजत ते प्रत्येकाने घरी वर्तमानपत्र टाकतात. फार मोठी सेवा आहे शहरामध्ये. त्या सगळ्या मुलांना आपण यावेळेला गडचिरोली केंद्राच्या माध्यमातून रेनकोट दिलेले आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांना, जे आदिवासी विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांजवळ पुस्तकं नाही, वह्या नाही, त्या नावात ते सगळं पुरवलेलं आहे. यांच्या पुढे आणखी मोठे मोठे प्रकल्प आपण गडचिरोली जिल्ह्यामध्ये आपण राबवणं. आपलं लाडकं सगळ्यांचं केंद्र, सगळ्याच परिवाराचं गुरुमंदिर परवानगीचं सगळ्यात लाडकं केंद्र जर असेल तर ते आपली आद्य तपोभूमी आहे, विष्णुदास महाराजांची. त्यांच्या पायाशी बसूनच आज मी या ठिकाणी 2-3 आनंददायी अशा घोषणा करणार. घोषणापेक्षा उत्सवाच्या संदर्भात माहिती देणार. सगळ्यांची उत्सुकता आहे, सगळ्या केंद्रांच्या लोकांची उत्सुकता आहे की आता कोरोना संपला पुढे काय. तर पुढे आपल्याला झेप घ्यायची, मी मलाच म्हणते उड्डाण घ्यायचं, पुढे जायचं आहे आता. आणि त्याची सुरुवात भांगरीपासून करायची आहे, औदुंबरवाडीपासून करायची. आणि त्यामुळे 2 अक्षय योजना आपण या ठिकाणी आज जाहीर करतो. पहिली अक्षय योजना म्हणजे स्वर्गीय अक्काई यांनी या ठिकाणी भांगरीच्या सगळ्या नलूबाईंना आणि बाकीच्याही सगळ्या भगिनींना स्वप्नामध्ये येऊन सांगितलं की मी आता या राजश्रीमध्ये विराजमान झालेली आहे. तेव्हा त्यांच्या स्मृत्यर्थ आणि राजराजेश्वरीची स्थापना झाल्यापासून या ठिकाणी आपण असा उपक्रम केला नाही आजपर्यंत, पण आता तो उपक्रम मी आज जाहीर करतो आहे. त्या उपक्रमाचे संयोजक आपले पुण्याचे सगळ्यांचे आवडते घाटक काका आहे आणि घाटक काकांच्या संयोजनाखाली यावर्षी घटस्थापनेपासून तो दसऱ्यापर्यंत या ठिकाणी किमान 51 घट आपण स्थापन करा. एका घटाला 2100 रुपये एवढा खर्च येतो. त्याच्यामध्ये 9 दिवसाचा सगळा तेलाचा खर्च आला, त्याच्यामध्ये एक टोपली आली, त्याच्यामध्ये तो घट आला, त्याच्यामध्ये रोज तिथे त्याची देखरेख करण्याकरता एक पुरुटी आपण बाहेरून आणणार आहे. हे 9 दिवस इथे धारण करून रात्रभर पाहते की दिवा विरला नाही म्हणून त्यात तेल टाकणार आहे. या सगळ्या गोष्टी आहेत. त्यानंतर 51 आपल्या सवाष्णींना आपण साडी चोळी देणार. त्याच्यामध्ये याशिवाय कन्यापूजन करणार आणि शिवाय अष्टमीला देवीचा होम करणार आहे. आणि त्यानंतर या घटांची आपण भांगरीला मिरवणूक काढून, सगळ्या लोकांनी मिरवणूक काढून आणि ती पायरी तिथे आहे, तिथे आपण सगळे लोक घट विसर्जित करतो. तिथे आपण गुरुमंदिरातर्फे सगळ्या गावातर्फे आणि ती घट आपण सगळे तिथे विसर्जित करणार आहोत. तेव्हा हा 9 दिवसाचा उत्सव
यावर्षीपासून दरवर्षी सुरू होईल. केवळ यावर्षी पुरता नाही, हा दरवर्षी सुरू राहील, अखंड सुरू राहील. दुसरी घोषणा म्हणजे आपण मागच्या वर्षी या ठिकाणी गोरगरिबांना अन्नदान केलं. उन्हाळ्यामध्ये इथे मजुरी राहत नाही. गरीब लोक जे आहेत, म्हणजे जे खरोखरच दारिद्र्य, हे खालचे लोक आहेत, जे निराधार आहेत, अपंग आहेत, अशी सगळी मंडळीची आपण मागे यादी काढली होती. आणि त्यांना आपण, आपल्याला आठवतात सगळ्यांना की आपण अतिशय उत्साहाने दीड महिन्यापर्यंत त्यांना दोन्ही वेळचं सुग्रास भोजन दिलं, मिष्टान्नासहित दिलं. मी आज जाहीर करतो की या ठिकाणी आपल्या भाऊच्या नेतृत्वाखाली ही अन्नदान योजना आता अखंड दरवर्षी सुरू आहे. त्याचा शुभारंभ अक्षय तृतीयेला होईल, अखोजीच्या दिवशी, आणि समारोप त्याचा विष्णुदास महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी. म्हणजे मे आणि जून या महिन्यामध्ये आपण हा आता दरवर्षी अजय आणि गिरीश हे त्यांचे प्रमुख संयोजक आहेत. या दोघांच्या नेतृत्वाखाली ही योजना दरवर्षीसाठी अखंड आपण सुरू करतो आहोत. आणि ही योजना जर यशस्वी झाली तर पलीकडे विचार आपला असा आहे की सेवा भत्ता या ठिकाणी पूर्ण वर्षभर अन्नदान आहे. त्याला अजून वेळ आहे, थोडासा वेळ लागेल. आपली योजना एकदा राबवल्यानंतर कशी काय एकूण परिस्थिती होते, काय होते ते सगळं ठरवून, परंतु ही दोन योजना आपल्या अखंड आजपासून सुरू झाल्या. असं समजा फाटक काकांजवळ ज्यांना या घटस्थापनेमध्ये घट स्थापन करायचे आहे त्यांनी फाटक काकांचा जो फोन नंबर आहे त्या फोन नंबरवरती संपर्क साधावा. त्या फोन नंबर आहे 9867568208. फाटक काकाचा फोन नंबर सगळ्यांना तसा माहिती आहे. आणि नसेल तर आपल्या केंद्र कुमारावरून तो नंबर घ्यायचा आणि फाटक काकांना आपलं नाव नोंदवायचं आणि ते पैसे फाटक काकांच्याच अकाउंटमध्ये पाठवायचे. आणि कमीत कमी आपण म्हटलं 51 घट यंदा आपण स्थापन करणार आहोत, दरवर्षीच करणार आहोत. त्याचा शुभारंभ यावर्षी आपण या आचरणात करणार. दुसरा अन्नदानाचा जो आहे, त्या अन्नदानाकरता ज्यांना जी काही इच्छा असेल, द्यायचं असेल काही, तर ते धनस्वरूपामध्ये ते कल्याण मामाचा आपला नागपूरचे केंद्र प्रमुख जे आहेत त्यांच्याकडे त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे. आणि कल्याण मामाचा नंबर आहे 9881613905. त्या ठिकाणी तिथून त्याचं संचालन होईल. आणि दीड महिना आपण जसं मागच्या वर्षी राबवलो तशाच प्रकारची योजना आपण आपल्या भागीदारीच्या बडदाशा सगळ्या लोकांकडून आणि राबवणार आहोत. आणि सगळ्या महाराष्ट्राला त्यांचा आदर्श लोकांसमोर ठेवणार आहोत. गुरुमंदिर विष्णुदास महाराज काय आहेत यांची चांगली ओळख या उपक्रमामुळे होईल असं मला वाटतं. आणि हाही उपक्रम आपला चांगला पद्धतीने सुरू. तिसरी एक आणखी घोषणा आज मला करायची आहे आणि ती म्हणजे यावर्षी कोरोनाचं अजून संकट गेलेलं नाही आहे, पण कमी झालेलं आहे. आणि त्यामुळे अजून त्यांनी मंदिरं उघडी केलेली आहे. त्या मंदिरं उघडी करायला म्हणून आम्ही नागपूर आंदोलनही केलं होतं. आणि त्यानंतर विचार म्हणजे सुरू आहे ते केव्हावरती आपल्याला माहिती नाही. म्हणून आज फक्त एवढीच घोषणा करतो की आपला जो गुरुद्वादशीचा अखंड प्रदक्षिणेचा कार्यक्रम असतो तो संपूर्ण महाराष्ट्रातले आपले जे केंद्रप्रमुख आहेत ते सगळे केंद्रप्रमुख यावर्षी औदुंबरवाडीला येतील आणि इथे या ठिकाणी आपली प्रदक्षिणा स्थापन होईल. त्या सगळ्या केंद्रप्रमुखांनी जे सगळे ऐकतात त्यांनी सूचना लक्षात ठेवायची. आपली गुरुद्वादशीचा जो कार्यक्रम आहे तो आपल्या केंद्रातला करता केंद्रप्रमुखांनी या ठिकाणी औदुंबरवाडीला यायचा आहे. आणि ही सगळी व्यवस्था त्यांची सगळी निरोप आपल्या केंद्रप्रमुखांना सगळे पोहोचतील. आणि त्यानंतर हा कार्यक्रम यावर्षी अंधेरीला होईल, औदुंबरवाडीला होईल. याच्याशिवाय आणखी काही योजना आहेत पण त्या मी सध्या सांगत नाही. आधी आपण पहिला घास आहे तो चांगला खाऊ आणि त्यानंतर पुढे जाऊ. मोठ्या मोठ्या योजना आपल्याला करायच्या आहेत आणि चांगलं संस्थान आपलं भांदेरीचं हे आपल्याला वाढवायचं आहे. माझी भांदेरीच्या सगळ्या उपासकांना एक नम्र विनंती आहे की त्यांनी एकजुटीने आता उत्साहाने कामाला लागावं.
छोट्या छोट्या किरकोळ गोष्टी सोडून द्यायच्या आणि श्रद्धापूर्वक या ठिकाणी सगळ्यांनी अतिशय श्रद्धेने इथे सेवा करायची आहे. जो सेवा करेल तो मेवा खाणार आहे, हे लक्षात ठेवा. जो सेवा करतो त्याला बाबा मेवा देतात, हा आमचा अनुभव आहे. आणि त्यामुळे आणखीन काही मोठे कार्यक्रम पुढे भविष्यात होणार आहे, त्याची सूचना मी नंतर देईन. आज मला वाटतं एवढंच पुढे आहे. पुन्हा एकदा रक्षाबंधनानिमित्त सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. महाराजांचे आशीर्वाद सगळ्यांना आहेत आणि अतिशय आनंदात आपण हा पूजाचा सण साजरा करावा. माझं फार मोठं भाग्य आहे की आज दूर ठिकाणी केंद्रामध्ये दूर ठिकाणी महाराजांच्या पायाजवळ चरणांजवळ बसून आणि मला त्या 2-3 घटना करता आल्या. ही सेवा त्याच्या चरणी आपण रुजू करू आणि या सगळ्यामध्ये जो आपला बांधेलीकरांचा उत्साह आहे, जे अगत्य आहे आपलं सगळ्यांचं, ते सगळं अगत्य असंच पुढे वाढतं राहू आणि बाहेरगावच्या लोकांना देखील या ठिकाणी आनंद जो आनंद होतो तो आनंद शतकोटीत हो अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. अवधूत चिंतन श्री